सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज वार शुक्रवार 10 एप्रिल रोजी सोन्याचे दर भयंकर परत एकदा घसरल्याचं पाहायला मिळालं। सोन्याचा बाजार उलटा फिरलाय। त्याचं कारण म्हणजे इराण अमेरिका युद्ध थांबल्यामुळे सोन्याच्या भावात झाली सगळ्यात मोठी उलथापालथ। गेल्या महिनाभरापासून सोनं एकदम वाढत होतं तर काही वेळेला स्थिर राहत होतं, परंतु अमेरिका इराण युद्ध थांबल्याची बातमी जसं काही सोन्याच्या बाजारात रात्री पसरली तसं आज सकाळी शुक्रवारी 10 एप्रिल रोजी बाजारात धमाका उडाला। 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट याचा रेट घसरल्याचं पाहायला मिळत आहे। चांदी 1 ग्रॅम तसेच 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम इतक्या प्रमाणात घसरल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला आजचे ताजे भाव तर सांगणारच आहे, परंतु इथून पुढे तुम्हाला सोनं घेण्यासाठी काळजी कोणती घ्यायची आहे, तुम्हाला कसं या ठिकाणी कोणत्या तारखेला सोनं घ्यायचं आहे, नेमकं आता सोनं घ्यायचं का थोडं थांबायचं, सोनं घसरायला आलंय म्हणून पटकन घ्यायचं का या ठिकाणी कोणत्या एप्रिलच्या तारखेपर्यंत थांबायचं। आता तुमची एक चूक तुमची लाखो रुपये बुडवणार। आज वार शुक्रवारी 10 एप्रिल रोजी सोन्याच्या बाजारात असा काय खेळ झालाय की ज्यामुळे सगळा हिशोबच बिघडलाय। 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण मार्केट जाम झालंय। याला कारण ठरली एक बातमी, जी अमेरिका इराण यांचे युद्ध थांबली। या युद्धामुळे या भावामध्ये जे काही चढ उतार सोन्यामध्ये होत होते त्याला आता अखेर ब्रेक लागणार आणि त्यामुळेच आजचा जो सोन्याचा भाव जाहीर झालाय तर तो अतिशय वेगळ्या पद्धतीने जाहीर झालाय। कालपर्यंत लोक सांगत होते की थांबा अजून भाव पडणार, आणखी भाव कमी होतील असं लोक म्हणत होते, तर 2 ते 4 दिवसापूर्वी थोडं सोनं या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली होती, परंतु जशी बातमी आता इराण अमेरिका युद्ध बंद झाले ही सोन्याच्या मार्केटमध्ये बातमी पसरली तसं मार्केटमध्ये परत एकदा सोन्याचे भाव कोसळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज या ठिकाणी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव नेमका आज शुक्रवारी 10 एप्रिल रोजी काय बदलून आलेत, तसेच चांदी आज नेमकं किती रुपयांनी खाली घसरल्या, पुढच्या 2 दिवसामध्ये आणखी किती हजार रुपयांची घसरण झाल्याचं बघायला मिळणार आहे। तुम्हाला सोनं आता खरेदी करायचं का थोडं थांबायचं, कारण बघा एक चूक जर तुम्ही केली, गडबड केली तर तुम्हाला खूप महागाईत पडू शकते। जळगावमध्ये एका व्यक्तीने त्याच्या मुलीचं लग्न होतं, ज्याकरता मागच्या या ठिकाणी 8 दिवसांच्या पाठीमागे 2.5 लाख रुपयांचं सोनं खरेदी केलं होतं, पण जेव्हा आज युद्धबंदीनंतर आता सोन्याचे नवीन भाव जाहीर झाले त्याने ते पाहिले, त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली, तो रडू लागलाय। तो म्हणाला हे त्याचे खूप मोठे नुकसान झाले, कारण की बाजारामध्ये आज भाव पूर्णतः बदललेत। त्या व्यक्तीने जी चूक केल्या ती चूक आता या ठिकाणी 99% लोक करू लागलेत। तुम्ही सुद्धा या चुका करू लागलाय, कारण पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण की सोन्याचा आता गेम होणार, उलट सोनं फिरणार। युद्धामध्ये सोन्याचे जे काय भाव बदलत होते ते परिस्थिती आता या ठिकाणी राहणार नाही। आता ती परिस्थिती पूर्ण बदलल्या, कारण की युद्धबंदीचा करार काल रात्री झालेला आहे। तुम्ही टीव्हीला बातम्या देखील आता गेल्या 2 दिवसामध्ये पाहिलं असणार की आता युद्ध स्थगित करण्यात आलंय। त्यामुळे आज सकाळी, आज वार आहे शुक्रवार 10 एप्रिल रोजी, जे भाव या ठिकाणी नवीन आलेत ते अत्यंत वेगळेच आहेत, तर ते भाव आपण तुम्हाला अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। पण पुढील 24 तासामध्ये नेमका आता सोन्यामध्ये काय काय बदल होणार आहेत हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी आता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा तुम्ही देखील उद्या असं म्हणाल की आमची चूक झाली। तुम्ही जर आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव जर पाहिले, चांदीचे 1 ग्रॅम, 10 ग्रॅमचे भाव जर पाहिले तर नक्कीच तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 24 तासामध्ये या ठिकाणी काय काय बदल होणार आहे, तुम्हाला आज सोनं घ्यायचं का उद्या घ्यायचं का अजून कोणत्या तारखेला घ्यायचं, कारण पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पण माहित आहे लग्न सराई भरपूर आहेत आणि लग्न सराईसाठी सोनं नक्की जास्त खरेदी करतात। त्यामुळे ज्या लोकांनी आता सोनं खरेदी करून ठेवले ते लोक आता स्वतःला दोष देऊ लागलेत। आता बाजारामध्ये अचानक 2 प्रकारचे लोक आता गर्दी करू लागलेत। एक प्रकारचे लोक म्हणू लागलेत की सोन्यामध्ये अजिबात संधी सोडू नका, आता सोनं घ्या, कारण युद्ध थांबले, सोनं कमी झालंय। आता युद्ध थांबल्यामुळे मार्केट स्थिर राहणार आणि मार्केट स्थिर झाले की सोन्याचे भाव वाढणार, त्यामुळे पटकन आताच खरेदी करा, चान्स आहे असं म्हणू लागलेत। तर दुसरा वर्ग जो लोकांचा आहे तर तो असा म्हणू लागलाय सोन्याचे भाव जे आहे तर ते युद्धामुळे वाढले होते, आता भयंकर घसरणार। मग घसरणार तर कधीपर्यंत जास्त घसरणार, कोणत्या तारखेला सर्वाधिक घसरणार, आणि आज शुक्रवार आहे आणि आज 10 एप्रिल आहे। आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव किती प्रमाणात या ठिकाणी बदलून आलेत, सोन्याचा फुगा या ठिकाणी फुटणार आहे का। आता नेमकं तुम्हाला काय करायचं,
तुमची या ठिकाणी गडबड झाली, छोटीशी चूक झाली तर लाखो रुपये तुम्ही मातीत घालू शकता। म्हणूनच आजच्या खास व्हिडिओच्या माध्यमातून दूध का दूध आणि पाणी का पाणी आता या ठिकाणी तुम्हाला करण्यात येणार आहे। युद्धबंदीच्या काळामध्ये सोन्याची हालत काय या ठिकाणी झाली होती याची गुपित तुम्हाला सांगणार आहे। असा एक भाव जाहीर झालाय की पुढच्या 24 तासामध्ये या ठिकाणी सोन्यामध्ये सर्वात मोठा फेरबदल झाल्याचं बघा मिळणार आहे। लक्षपूर्वक ऐका, पुढच्या 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला आज शुक्रवारचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव तर तुम्हाला सांगणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पुढच्या 24 तासामध्ये काय होणार आहे, पुढच्या 25 एप्रिल पर्यंत काय होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे अक्षय तृतीया येत आहे। तुम्हाला माहित आहे उन्हाळ्यामध्ये सण असतो तो म्हणजे 19 एप्रिलला या ठिकाणी अक्षय तृतीया येत आहे। अक्षय तृतीयापर्यंत सोनं या ठिकाणी नेमकं किती खाली येऊ शकतं, कारण लोक असं पण म्हणू लागलेत की अक्षय तृतीयापर्यंत सोनं भयंकर खाली येणार। मग खरंच खाली येणार का आणि खाली आलं तर कितीने खाली येणार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण चांदीने सुरुवात करत आहोत। आज वार शुक्रवार, आज चांदी किती रुपयांनी या ठिकाणी आता खाली आले आहे, किती बदल चांदीमध्ये झाले आहे हे तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ मध्ये सोडला, तुमचं अर्धवट ज्ञान तुम्हाला मिळालं। अर्धवट ज्ञान हे सगळ्यात भयानक असतं, घातक असतं, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळे पुढील 2 मिनिटे थांबून राहा आणि लक्षपूर्वक बघा। सगळ्यात आधी आपण या ठिकाणी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे आजचे ताजे भाव नेमकं काय काय बदललेत आणि युद्धबंदी कशा पद्धतीने झाल्या, युद्धबंदी किती दिवस अशीच आहे, युद्धबंदीचा परिणाम सोन्यावर कशा पद्धतीने होणार आहे, या महिन्यात सोनं चांदीचे भाव कशा पद्धतीने फिरणार आहेत, तज्ञ लोकांनी याबद्दल काय काय म्हणलेलं आहे, सगळी सविस्तर माहिती अगदी आता पुढच्या 5-10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आता वेळ न घालवता मुद्द्यावर या ठिकाणी येणार आहे। त्याआधी एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा, सध्या सोन्याचा बाजार एक भलत्याच वळणावर उभा आहे। कालपर्यंत भाव उतरताना पाहून लोकांना वाटलं होतं की अजून स्वस्त होईल, म्हणून काही लोक उत्सुक झाले होते। काहींनी आता परवा दिवशी सोनं खरेदी केलं ते काल रडू लागलेत, काल ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज म्हणू लागले थांबलो असतो तर थोडं बरं झालं असतो त्याच्यामारे, असं म्हणू लागलेत। मग आता सोनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोक आता त्या ठिकाणी अक्षय तृतीया सणानिमित्त सोनं घेणार आहेत, मग त्यांच्यासाठी सोनं किती खालीपर्यंत येऊ शकतं, तज्ञांनी अंदाज याबद्दल काय काय वर्तवण्यात आलाय हे तर तुम्हाला सांगणारच आहे। परंतु पुढच्या 24 तासामध्ये नेमकं काय काय करायचं आहे, तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे बघा, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। भावाची घसरण अजून या ठिकाणी किती वेळ चालू राहणार आहे, सोन्याच्या भावाची घसरण आहे तर ती अजून या ठिकाणी किती दिवस अशीच चालू राहणार आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, आता युद्धाच्या काळामध्ये सोन्याच्या भावामध्ये वाढ का झाली होती याची 4 कारणे आहेत। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या, सविस्तर माहिती सांगणार आहे, कारण पुढे अक्षय तृतीया सण येत आहे। त्यामुळे तिथं काय या ठिकाणी बदल होतो, त्यावेळी सोन्याचे भाव कसे पलटी मारू शकतात, कशा पद्धतीने खाली येऊ शकतात, तसेच पुढच्या 24 तासामध्ये आणखी सोनं 10-12 हजार रुपयांनी खाली घसरणार आहे का, तुम्हाला गडबड आता करायची आहे की थोडं थांबायचं आहे हे सुसांगणार आहे। परंतु युद्धाच्या काळात या ठिकाणी सोनं का या ठिकाणी वाढलं होतं आणि युद्ध बंद होण्याच्या गोष्टी आता या ठिकाणी होत असल्यामुळे का कमी होतंय याची 4 कारणे समजून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं कारण काय आहेत। तर बघा, पहिलं कारण असं असतं, लोकांना भीती वाटत असते। सर्व लोक या ठिकाणी आता तुम्हाला माहित आहे आपली इकॉनॉमी म्हणजे आपली अर्थव्यवस्था शेअर बाजारावर चालते। बँका या ठिकाणी शेअर बाजारामध्ये पैसे लावतात आणि त्यामुळे त्यांना प्रॉफिट जो होतो, त्यामुळे या ठिकाणी आता आर्थिक त्या ठिकाणी परिस्थिती जी होती तर ती ढासळली होती। तुम्हाला पण माहित आहे शेअर मार्केट कोसळलं होतं, कारण अमेरिका इराण युद्ध झालं होतं। मग सुरक्षित गुंतवणूक म्हणजे काय, तर लोकांच्या डोळ्यासमोर सोनं येतं, मग सगळेच जण या ठिकाणी आता बाहेरचा पैसा काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करले आणि सगळेच जर जास्त जण सोनं घेण्याचा प्रयत्न केलं तर आपोआप सोन्याचे दर या ठिकाणी वाढत असतात आणि तशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये एक मोठी उच्चांक तुम्हाला मागच्या 15 ते 20 दिवस झालं पाहायला मिळत होती। अचानक काल परवा या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये घसरण का पाहायला मिळाली, त्याचं कारण असं आहे, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं, आता 20 दिवसाची आता युद्धबंदीची स्थगिती त्या ठिकाणी देण्याची घोषणा केली आणि त्यामुळे या ठिकाणी आता सोन्याच्या भावामध्ये परत एकदा आता घसरण सुरू झाल्याची माहिती आता समोर येत आहे। सर्वात पहिल्यांदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता चांदीचा ताजा दर पाहूया।
चांदीनंतर आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा दर पाहूया आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे अक्षय तृतीयापर्यंत सोनं या ठिकाणी कितीपर्यंत खाली येऊ शकतं का, नेमकं याबद्दल काय अंदाज वर्तवण्यात आलेत, पुढच्या 25 एप्रिलपर्यंत काय काय या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलेत, सगळी सविस्तर माहिती आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया चांदीने। आज चांदी किती हजार रुपयांनी या ठिकाणी घसरल्या, 1 किलोचा, 1 ग्रॅमचा, 10 ग्रॅमचा, 100 ग्रॅमचा दर काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। सुरुवात करूया चांदीने, परंतु पुढे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका। तर बघा, पहिल्यांदा या ठिकाणी 1 ग्रॅम चांदीचा जर आता विचार केला तर 252 रुपये या ठिकाणी आहे। 10 ग्रॅमचा म्हणजे तोळ्याचा चांदीचा विचार केला तर सर्वांनी लक्षात ठेवा या ठिकाणी आता 2560 रुपये या ठिकाणी आहे। किलोचा विचार केला तर या ठिकाणी 2.5 लाखांच्या वरती चांदी या ठिकाणी आज पाहायला मिळत असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या अक्षय तृतीयापर्यंत सोन्याचे दर खाली येतील का याबद्दल अंदाज काय सांगण्यात आलाय ते तर सांगणारच आहे, परंतु त्याआधी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा सोन्याचा दर पाहू आणि त्यानंतर तुम्हाला सोनं कधी खरेदी करायचं, आता स्वस्त झालंय किंवा या ठिकाणी स्थिर आहे म्हणून पटकन खरेदी करायचं का थोडं थांबायचं याबद्दल तज्ज्ञांनी अंदाज का व्यक्त केलाय ते सुद्धा सांगणार आहे। परंतु त्याआधी सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया आता या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा भाव। तर बघा, 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव 1 ग्रॅमचा 13,000 या ठिकाणी 752 रुपये। त्या ठिकाणी आता जर तुम्हाला 1 तोळ्याचं जर पाहायला गेला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता 1,37,000 रुपये ते 38,000 रुपयाचा रेट या ठिकाणी मोजावे लागत असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर 24 कॅरेटचा रेट जर पाहिला तर आता 1450 ते आता या ठिकाणी 1500 रुपयाच्या आसपास पाहायला मिळतोय, म्हणजेच 1.5 लाखांच्या आसपास तुम्हाला 1 तोळ्याचा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा रेट पाहायला मिळतोय। मग तज्ज्ञ काय सांगतात तर तज्ज्ञांचा अंदाज आहे जर करता या ठिकाणी मार्केट जर आता असंच वाढत राहिलं सोन्याचं तर सोन्याचे रेट आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीयाच्या आसपास असा अंदाज व्यक्त केलाय तर ते म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,60,000 रुपयांच्या आसपास जाईल। जर मार्केटमध्ये सोनं या ठिकाणी बाहेरच्या देशामधून आलं, जर त्यांनी आता सोनं विकायला सुरुवात केली, मार्केटमध्ये जास्त सोनं आलं तर परत एकदा सोनं 1,25,000 ते 1,30,000 रुपयांच्या आसपास येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्या। आमचं स्वतःचं हे मत काही नाही, जे तज्ज्ञ सांगतात, जे अंदाज वर्तवण्यात येत असतो त्याद्वारे आम्ही सांगत असतो। त्यामुळे तुम्हाला सोनं जर खरेदी करायचं असेल तर तुमच्या जवळच्या सोनाराकडून, अनुभवी तज्ज्ञाकडून एकदा विचार करा आणि मगच सोने खरेदी करा, असं या ठिकाणी सूत्रांकडून महत्त्वाची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे सोन्याबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।